नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आउट ऑफ स्टेट असल्यामुळे व्हिडिओ मी पूर्णपणे टाकू शकत नाहीये. फक्त स्क्रीन रेकॉर्ड करतोय मित्रांनो आणि अपलोड करतो. म्हणजे का आपण मार्केटचा अपडेट मिस व्हायला नको म्हणून मी आता व्हिडिओ टाकतोय मित्रांनो. तर बघा, आता पहिल्यांदा निफ्टीचा ॲनालिसिस करू. निफ्टीचा ॲनालिसिस झाल्यानंतर मग आपण काय करू मित्रांनो, ह्या आठवड्यामध्ये जे स्टॉक येणार आहे त्या स्टॉकबद्दल आपण ॲनालिसिस करू. तर बघा मित्रांनो, ऑलरेडी निफ्टीचा चार्ट मी ओपन केलेला आहे. तर इथं जे आपण मागच्या आठवड्यामध्ये जसं आपण सांगितलेलं होतं की हे एक डाऊन ट्रेंड चॅनल होता आणि ह्या डाऊन ट्रेंड चॅनलला आपल्याला इथं ह्या रेंजमध्ये ब्रेकआउट मिळालेला आहे. तर इथं एक 24,000चा रेजिस्टन्स होता, म्हणजे 23,880चा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स होता आणि राऊंड फिगर आपण 24,000चा एक रेजिस्टन्स म्हणून आपण ॲनालिसिस केलेलं होतं. इम्पॉर्टंट रेजिस्टन्स हा म्हणजे का सायकॉलॉजी लेवल, FI वाले असू द्या किंवा मोठे सेलर्स असू द्या, राऊंड फिगर जे असते त्याला तिथं जास्त प्रमाणात सेल किंवा बाय करत असतात, म्हणून आपल्याला हा इम्पॉर्टंट 24,000चा लेवल आहे असं आपण ॲनालिसिस केलेलं होतं. आणि तसंच बघा, हे मी एक ट्रेंड लाईन ड्रा केलेलं होतं, हे एकदम म्हणजे बरोबर इथं ह्या बाजूला सुद्धा इथं टॉप झालेलं होतं आणि इथून मार्केट कंप्लीट असं खालच्या बाजूला आलेलं आहे मित्रांनो. आणि ही जे ट्रेंड लाईन आहे, ह्या ट्रेंड लाईनला इथं टच करून मार्केट पुन्हा इथनं वर जाईल. जरी समजा गॅप डाऊन जरी समजा असं ओपन झालं मित्रांनो आणि इथून जर समजा क्लोजिंग ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जर दिला तर मार्केट इथनं परत पुन्हा असं व्ही शेप रिकव्हरी सारखं होऊन जाईल. तर इम्पॉर्टंट जे आपल्याला आता सपोर्ट आहे ते किती आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगतो बघा. 22,000चा आपल्याला आता एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे आणि रेजिस्टन्स जे आपल्याला आहे आपला ते किती 24,000चा हा तर असणारच आहे मित्रांनो. आणि सपोर्ट जे आहे हे 22,000चा धरून चला. जर बाय चान्स जर समजा 22,000ला ब्रेक केला तर आपला जो आपण याच्या 1-2-3 आठवड्यापूर्वी आपण जे ॲनालिसिस केलेलं होतं त्याचा जे लो आपण सांगितलं होतं मित्रांनो, ते किती 21,000चा, म्हणजे ह्याला मार्केट टच करू शकते. खरं सध्या असं काही वाटत नाहीये एवढा म्हणजे 21,000ला जाईल असं. जरी मार्केट आहे मित्रांनो, काही पण होऊ शकते. जे आता मी ॲनालिसिस करतोय हे माझा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतोय मित्रांनो. मी काय तुम्हाला गायडन्स किंवा टिप द्यायला मी प्रयत्न करत नाहीये आणि मी देत पण नाहीये मित्रांनो. माझा अनुभव फक्त तुमच्यापर्यंत मी पोहोचवायचं म्हणजे शेअर करतोय मी. तर ह्या आठवड्यामध्ये जे आता स्टॉक येणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण आता ॲनालिसिस करू. जे आता निफ्टीला जर बघितलं तर इथं जे आपल्याला ॲक्च्युली ह्या ट्रेंड लाईनला ब्रेकआउट दिला आणि थोडासा इथं करेक्शनला आलेले आहेत. तर एक बँकिंग सेक्टर आहे मित्रांनो. तर बँकिंग सेक्टरमध्ये एक चांगली म्हणजे एक साईडवेज झोन, म्हणजे खालनं वर गेल्यानंतर ना का नाही ब्रेकआउट दिलेला नाही आहे. तुम्हाला चार्टमध्ये दाखवतो बँक निफ्टी. ओके, सॉरी, बँक निफ्टी बघा मित्रांनो. तर बँक निफ्टीमध्ये आता हे जे कॅन्डल आहेत हे डेली कॅन्डल आहे. तर ॲक्च्युली जेव्हा मी ॲनालिसिस केलेलं होतं आपण मागच्या आठवड्यात सुद्धा तुम्हाला मी बरीच वेळा मी दाखवलेलं आहे मित्रांनो. तर हे इथं जे मी ड्रॉ केलेलं आहे हे सगळं काय एलियट वेव्सचे हे पॅटर्न्स आहेत. एलियट वेव्सचे ह्या पद्धतीनं मार्केट आपण ॲनालिसिस केलेलं होतं. खरं ॲक्च्युली जर बघितलं तर इथं जे 5th वे आहे ह्याला ब्रेक केला नाही आहे. आणि आता जर आपण विचार केला तर तुम्हाला सांगतो बघा, इथून आपण जर समजा ह्याच्या खालच्या याला सुद्धा लो केलेला नाही आहे. खरं इथं लो केला, खरं इथं जर पकडला आपण तर ए नंतर बी असं सी झालेलं आहे. तर म्हणजे सी का झालंय मित्रांनो, की इथं जे खालच्या लेवलला जे आपल्याला हे जो बॉटम तयार झालेला आहे ह्याच्या खाली आपल्याला ब्रेक दिला नाही आणि इथून असं एकदम मस्तपैकी एक डब्ल्यू पॅटर्न बनवून ह्या नेकलाईनला आपल्याला इथं ब्रेकआउट दिलेला आहे. आणि तसंच जे हे जे ट्रेंड लाईन मी ड्रॉ केलेलं होतं इथं आपल्याला ब्रेकआउट मिळालेला होता खालच्या बाजूला. परत इथं पुन्हा वरती गेला, परत इथं ब्रेकआउट दिला. खरं वीकली बेसिस प्रमाणे आपल्याला इथं ब्रेकआउटच्या जे खालच्या बाजूला ब्रेकडाऊन दिलेला होता इथं आपल्याला एसएल होता, ह्याला ब्रेक केला नाही. खरं इथनं वर जाऊन परत पुन्हा खाली आला. खाली आल्यानंतर न परत आता बघा मित्रांनो एक असं डब्ल्यू पॅटर्न हे सगळं काढतो पहिला. तर किती भारी मस्तपैकी एक डब्ल्यू पॅटर्न तयार झाले, तुम्ही एकदा बघा. तर बरोबर इथं ब्रेकआउट झाल्यानंतर ना ह्या नेकलाईनला तर इथून मार्केट फारसा खाली आलेला नाही आहे. तर इथून असं वाटते की नाही इथून पुढं बँकिंग सेक्टरचे म्हणजे स्टॉक चांगले पळणार असं वाटतंय. तर आता बँकिंग सेक्टरसाठी आता बँक निफ्टीसाठी आपल्याला जे इम्पॉर्टंट लेवल्स जे राहतात मित्रांनो ते तुम्हाला सांगतो. हे बघा, इथं ए आणि हे बी
हे दोन बॉटम झालेले आहे मित्रांनो. ह्या बॉटमवरनं का नाही इथं ॲक्च्युली इथं रेजिस्टन्स जे होतं हे रेजिस्टन्सला सुद्धा आपल्याला ब्रेकआउट मिळालेला आहे. तर जे नेक्स्ट टार्गेट जे राहील आपलं ते किती ऑलमोस्ट इथं म्हणजे 54,000चा 54,000चा एक इम्पॉर्टंट आपल्याला रेजिस्टन्स राहील. तर आता 51,500 आहे मित्रांनो. तर इथून पुढं जर समजा ह्या ट्रेंड लाईनला जर इथं ब्रेक दिला खालच्या बाजूला तर पुन्हा इथंपर्यंत येऊ शकते आणि जर समजा ह्या दोन्ही बॉटमला जर ब्रेक केला तर इथून पुढं खाली जाऊ शकते. खरं तसं काही चान्सेस वाटत नाहीये. 51,500 वरनं जे मार्केट आता ऑलमोस्ट थोडंफार करेक्शन होऊन असं वरती जाईल असं वाटते, म्हणजे 54,000 पर्यंत बँक निफ्टी जाईल मित्रांनो. तर ह्या बँक निफ्टीच्या संदर्भात म्हणजे बँक सेक्टरमधले स्टॉक आलेत. तर बँक सेक्टरमधला आता कोणता स्टॉक आहे त्या स्टॉकबद्दल आपण आता ॲनालिसिस करू. ॲक्च्युली तसं जर बघितलं तर बरीच स्टॉक आहे, ICICI आहे, ॲक्सिस आहे. खरं आपण आता एक दुसरा स्टॉक घेणार आहे मित्रांनो. तर त्या स्टॉकचं नाव आहे फेडरल बँक. ह्या स्टॉकला आपण का घेतोय हे आता आपण व्यवस्थितपणे आपण डिस्कशन करू. तर इथं डेली कॅन्डलच्या ऐवजी काय करतो मित्रांनो, वीकली कॅन्डल घेतो. ओके, राईट. तर हा चार्ट थोडंसं छोटा करतो म्हणजे पूर्णपणे आपल्याला दिसणार नाहीये. तर बघा मित्रांनो, जेव्हापासून हा स्टॉक असं डाऊन ट्रेंडमध्ये आलेला होता, डाऊन ट्रेंड आल्यानंतर इथं एक आपल्याला टॉप बनवलेला होता आणि त्या टॉप नंतरनं बघा असं एक साईडवेज झोनला गेला आणि तिथून पुन्हा इथं एक टॉप बनला आणि परत असं एक बॉटमला आला आणि तिथून बघा मित्रांनो असं कसं एकदम व्यवस्थित असं जाऊन परत पुन्हा बघा इथं बरोबर ही जे आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केलेलं आहे तर ह्याला काय म्हणतोय मित्रांनो, आपण रायझिंग ब्रिज म्हणतोय. आणि ह्या रायझिंग ब्रिजमध्ये स्टॉक असं अप ट्रेंडला जात राहतात. तर हे जे चॅनल बनलेले आहे मित्रांनो, रायझिंग ब्रिजचं चॅनल जे बनले, ह्या चॅनलच्या वरतीच बघा इथं प्रत्येक वेळ ह्या सपोर्टला म्हणजे बरोबर ह्या ट्रेंड लाईनच्या ला टच करून म्हणजे इथं बॉटम बनवून परत पुन्हा जे हायर लो बनवत चालले. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो बघा, हे बघा इथून जे पॅटर्न तयार झालेलं होतं आपलं ह्याला म्हणतो हाय आणि इथं परत या हायच्या वरती जे गेला मला हायर हाय आणि तसं जे खाली जे लो तयार झालाय ह्याला आपण म्हणतो लोअर हाय आणि हे हायर हाय, लोअर हाय, हायर हाय आणि तसंच इथं लोअर हाय. असं ह्या पद्धतीनं म्हणजे कम्प्लिटली अप ट्रेंडला चाललेला आहे हा स्टॉक. तर मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो, जर आपल्याला ह्याच्यामध्ये जर ट्रेड करायचं असेल तर जे इथलं जे लो आहे म्हणजे मीन्स म्हणायचं आहे की ही जे ट्रेंड लाईन आहे ही ट्रेंड लाईन आहे असं पुढं आपण ड्रॉ करायचं आहे. जर समजा आपण ह्या प्राईसला बाय केलो, आता जे क्लोजिंग प्राईस मिळालेलं आहे आपल्याला म्हणजे ह्या प्राईसला सुद्धा आपण आता बाय करू शकतोय आणि ती बाईंग प्राईस किती आहे मित्रांनो, तर ऑलमोस्ट जे क्लोजिंग मिळालेलं आहे 195. जरी समजा थोडंफार जरी करेक्शन आला तर याच्यामध्ये ह्या रेंजमध्ये म्हणजे 180 पर्यंत आपण ह्याच्यामध्ये फेडरल बँकमध्ये आपण बाय करू शकतोय. आणि जर तुम्हाला टार्गेट जर काढायचं असेल तर पहिला टार्गेट तुम्ही इथं घेऊ शकताय मित्रांनो, तर किती ऑलमोस्ट ह्या रेंजमध्ये तर ती रेंज किती आहे ऑलमोस्ट 240 ते 250 पर्यंतचा आपला हा पहिला टार्गेट राहील फेडरल बँकमध्ये. आणि तुम्ही जर समजा ही लाईन असंच तुम्ही पुढं असं ड्रॉ करत नेला आणि जसं जसं ते ही चॅनल तुम्हाला वाढत जाते तसं त्या पद्धतीनं तुम्ही टार्गेट सुद्धा सेट करू शकताय आणि स्टॉप लॉस पण ट्रेल करू शकताय. समजा इथून इथं गेला ह्या रेंजला परत इथून खाली येऊ शकते आणि जर समजा तुम्हाला एक्झिट व्हायचं असेल तर ह्याच्या खाली जेव्हा ब्रेकआउट देईल इथं तर इथं SL जर हिट झाला तुमचा तर लॉस बुक करून तुम्ही बाहेर पडू शकता. अदरवाईज असं खाली आल्यानंतर परत पुन्हा स्टॉक आहे की नाही अप ट्रेंडमध्ये चालू आहे. तर ह्या अप ट्रेंड चॅनलमध्ये स्टॉकमध्ये आपल्याला चांगले बेनिफिट मिळतात मित्रांनो. मार्केटमध्ये जरी समजा असं डाऊनफॉल असेल तरी ह्या स्टॉकमध्ये असं अप ट्रेंड चालू आहे. तर म्हणून सांगतो आपण आता फेडरल बँकमध्ये जर समजा बाय करायचं असेल तर 195 ते समजा थोडंफार जरी करेक्शन आला तर 180च्या रेंजमध्ये आपण घेऊ शकतो मित्रांनो. आणि जर टार्गेट जर ठेवायचं असेल तर मिनिमम टार्गेट तुम्ही 240 ठेवू शकताय. खरा हा स्टॉक कम्प्लिटली 260 ते 280च्या रेंजमध्ये जाऊ शकतोय मित्रांनो. एवढा मस्तपैकी याच्यामध्ये एक पॅटर्न बनलेले आहे. तर SL जर लावायचं असेल तर आपल्याला 170चा SL लावून तुम्ही
याच्यामध्ये ट्रेड करू शकता मित्रांनो फेडरल बँकमध्ये. हे माझा अनुभव आहे. तुम्हाला काय टिप वगैरे गायडन्स वगैरे देत नाही आहे. टिप देण्यासाठी मी काय सेबी रजिस्टर्ड नाही आहे मित्रांनो. माझा अनुभव फक्त मी तुमच्यापर्यंत शेअर करतोय आणि तुम्ही ह्याच पद्धतीने ॲनालिसिस करा आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत राहा मित्रांनो. तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही लॉस होऊ शकणार नाही आहे. म्हणजे लॉस कमी होतोय, प्रॉफिट जास्त येतोय. ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं तर लॉस होऊ शकत नाही मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये प्रॉपरली जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर ॲनालिसिस जर केलात तर. असंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.